स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन को हुकूमती इदारों में जम किया जाए। इस मुतालबे को लेकर एसटी मुलाजिमीन की गैर मुअय्यना हड़ताल पिछले 10 दिनों से जारी है। इस हड़ताल की वजह से रियासत में बस सर्विस बुरी तरह से मुतासिर हो गई है। नांदेड़ डिपो के तहत नुकसान के बारे में जानकारी सामने आई है कि एसटी मुलाजिमीन की हड़ताल की वजह से नांदेड़ डिपो को पिछले 10 दिनों में 6 करोड़ से जायद का माली नुकसान हुआ है। एसटी महकमे को हुकूमती इदारों में जम किया जाए, इस अहम मुतालबे को लेकर 31 अक्टूबर से एसटी मुलाजिमीन हड़ताल पर गए हुए हैं। इस हड़ताल की वजह से ऐन दिवाली के मौके पर एसटी बसों के चक्के जाम हो गए हैं। जब तक मुतालबात पूरे नहीं होंगे हड़ताल खत्म नहीं की जाएगी। इस तरह का मौक़िफ़ हड़ताली मुलाजिमीन ने जाहिर किया है। नांदेड़ जिले में एसटी बस के तहत 9 डिपो शामिल है। इन 9 डिपो से रोजाना 450 से ज्यादा बसें चलती है। इन तमाम 9 डिपो से चलने वाली बसों से इदारे को 24 से 26 लाख रुपए की रोजाना आमदनी होती है। पिछले 9 दिनों से जारी हड़ताल की वजह से 6 करोड़ से जायद की मालियत का नुकसान हुआ है। इस तरह की इत्तला नांदेड़ डिपो के मैनेजर पुरुषोत्तम व्यवहारे ने दी है। ऐन दिवाली के मौके पर हड़ताल किए जाने से न सिर्फ इदारे का नुकसान हो रहा है बल्कि आम लोगों को एक मुकाम से दूसरे मुकाम तक आने जाने में शदीद मुश्किलात पेश आ रही है। खानगी बसों से जायद किराया देकर लोगों को सफ़र करना पड़ रहा है। नांदेड जिल्ह्यातील 8 डेपोची वाहतूक जी बंद झाली संपामुळे ती दिनांक 28 तारखेपासून, परंतु नांदेड आगार 31 तारखेपासून इथं संप म्हणजे कर्मचारी पुकारलेला आहे। या संपामुळे आमच्या विभागातील वाहतूक बंद झाली असून त्यामुळे सुमारे 5.5 ते 6 कोटी रुपयांचं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे व मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गैरसोय झालेली आहे। किती बसेस? आमच्या नांदेड डेपोच्या 125 बसेस मार्गावर धावतात व नांदेड जिल्ह्याच्या जवळपास 450 बसेस मार्गावर धावत होत्या, त्या सर्व आता सध्या बंद आहेत। एसटी बसेस बंद आहेत त्याच्या मागचं एकमेव कारण आहे एसटीच्या कर्मचाऱ्यांना सर्व एसटी महाराष्ट्र शासनामध्ये विलीन करून आम्हाला समाविष्ट करून घ्यावे आणि त्याप्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावीत। आणि ज्या 37 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद शासनानं करणं क्रमप्राप्त आहे। आजपर्यंत एसटीच्या एवढ्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात, सरकारनं एकही शब्द उच्चारलेला नाही त्यांच्याबद्दल, याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही। हा सगळ्यात शर्मेची बाब आहे सरकारसाठी। आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत सरकारमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे। तर आम्ही एसट्या बंद आहे, बाहेरगावून आम्ही आलेलो आहोत, आम्हाला घरी कसे तरी पोहोचणार आहेत, पोहोचावं लागते ना, कसे तरी हे प्रायव्हेट वाहन चालू आहे म्हणून यांचा आधार असल्यावर आम्ही आमच्या घरी पोहोचायलो। ची विनंती आहे सरकारला, जे काय त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करावं, नाही तर काहीतरी तोडगा काढून प्रवाशांचे जे हाल होत आहे त्याला कुठेतरी थांबवून करावं, एवढी आमची सरकारला विनंती आहे। हा दिपावलीमुळे आम्ही गावाकडे आलो होतो, महामंडळ बंद आहे, ट्रान्सफॉर्मरमुळे आम्हाला थोडा गैरसोय आमची चांगली झाली, व्यवस्थित झाला, नवीन सोडणं अन्य झालं, लेकराबाळाचा गैरसोय कमी झाली। महामंडळ अशा परिस्थितीमध्ये बंद आहे। महाबळी एवढा मोठा सण आहे दिवाळीचा, आमच्या लेकराबाळाची एवढी परेशानी साहेब की मुक्कामाला रेल्वे स्टेशनला बस स्टँडला 2 दिवस झोपावं लागलं, गाडी भेट नाही गेली, रात्र गाडी जेव्हा भेट नाही गेलं, एवढी आमची परिस्थिती आहे। ट्रान्सफॉर्मरमुळे आम्ही आलो, रात्री 12 वाजता मी गावी गेलो साहेब, माझ्या संग लेकरं बाळ होते, फॅमिली होती, तरी मला ट्रान्सफॉर्मर रात्री 12 वाजताची सोय करून आम्ही 5-5 लोक आम्ही आमच्या गावी नेऊन सोडलं, ट्रान्सफॉर्मर सोडलं, आमची गैरसोय दूर केली। दिवाळीच्या वेळेमध्ये महामंडळाने एवढा आमचा त्रास दिला साहेब।